ताई आज दवाखान्यामध्ये आलेली आहे. तब्येत ठीक नाही आहे माझी. आज मंडे आहे तर कालच तब्येत ठीक नव्हती. काल संडे होता ना, तर मी काय आली नाही आणि मला खरं दवाखान्यामध्ये यायची नव्हती. पण कसं ना माझी अचानक तब्येत आहे ना ठीक नाही. मी 2 दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही आहे. शनिवारी माझी तब्येत ठीक होती, पण कालपासून थोडी तब्येत एकदम हे झाली. तर मला आज व्हिडिओ बनवायचा होता, काल पण बनवायचा होता, पण मी काय व्हिडिओ काय बनवलाच नाही आहे. तर बाहेर खूप पाऊस येतो आहे. 10 म्हणजे आता 9:45 झालेले आहे. तर तर मला एकदम असं चक्कर आल्यासारखं होतं. डोकं पण जाम दुखते. तर साईचे पप्पा होते ना, तर कसं मला ना टेन्शन नव्हतं ना. तर साईसला कसं मला एकटीला बघायचं असतं ना, स्कूलला वगैरे पण त्याला पाठवायचं असते ना. तर मला म्हटलं की साई बोलतो मम्मी झोपू नको ना, काल दिवसभर ना मी झोपून होते अख्खा दिवसभर. तर चहा पिली. आता थोडंसं कसं तरी बनवलं चहा मी, आणि तो प्यायला साईजला पण चहा बिस्किट असं मी भरवलं आता. तर आता घरी जाऊन बघते काहीतरी जेवण आता बघू काहीतरी इच्छा सकाळी परत साईजला स्कूलला पाठवायचं आहे. साईज आज आहे ना, साईजला स्कूलला आहे ना पाठवलंच नाही. आज मंडे माझी तब्येत आहे ना खरंच ठीक नव्हती. तर अशी झोपेतून मी उठून आली आहे बघा. आणि आता तो व्हायरल पण चालू आहे ना, साईजला पण घेऊन आलं. साईजला काय करते साईजचं लक्ष नाही आहे. हाफ पॅन्टीवरती साईजला घेऊन आली आहे. त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, अर्ध्या तासानं मला रिक्षा पण भेटत नव्हती पावसामुळं. रिक्षा पूर्ण भरलेल्या होत्या. आता नंबर आहे, तर अजून मॅडमकडे जायचं आहे मला. तर इकडे गर्दी आहे. खरंच आमचे पप्पा होते ना, थोडंसं मला ना आधार होता माहिती का. तर तेच नाही तर माझा आधारच निघून गेला माहिती का. काय बोलायचं, थोडीशी दवाखान्यामध्ये आता गर्दी कमी पण झालेली दिसते का. साईज बघ काय करतो. साईज इकडे साईजचं लक्ष नाही आहे. खेळण्याच्या हातामध्ये साईज अजून तरी काही नंबर आलेला नाही माझा. तर मी का दवाखान्यामध्ये आले माहिती का, तर मी जर आजारी पडल्यावरती साईजकडे कोण लक्ष देणार ना, त्याच्यामुळे ना मी ना दवाखान्यामध्ये पटकेने आलेली माहिती का. बाहेर जाम पाऊस आहे बघा. बाहेर एवढा पाऊस येते खूपच, म्हणजे खूप पाऊस येते. चला बाहेर